नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एखादी विधवा स्त्री आहे आणि तिच्या जमिनीत एखादा कूळ राबत असेल तर या केसमध्ये कूळ विधवा स्त्रीच्या जमिनीवर कधी मालकी हक्क सांगू शकतो, त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कूळ कायद्यातील कलम 31 मध्ये अशी तरतूद आहे की विधवा स्त्रीची जर जमीन असेल तर त्या जमिनीत राबणारा कूळ जो आहे तो कृषक दिनी म्हणजेच 1 एप्रिल 1957 या दिवशी जरी तिथे कसत असला तरी मालकी हक्क सांगू शकत नाही। या संदर्भाने जी तरतूद होती ती आपण मागच्या व्हिडिओत पाहिली आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या एक्झॅक्टली उलट बघूया। उलट म्हणजे काय की विधवा स्त्रीची जमीन आहे, तिथे एखादा कूळ राबतो आहे, तो कृषक दिनी कूळ म्हणून तिथे राबतो आहे अशी नोंद आहे, तरी तो मालकी हक्क सांगू शकत नाही। ही जी काही तरतूद विधवा स्त्रीच्या बाजूने 31 मध्ये दिलेली आहे त्याच्या उलटवाली तरतूद म्हणजेच कुळाच्या हिताची जी तरतूद आहे ती कुठे आहे, तर ती आहे कूळ कायद्याच्या कलम 32 फ मध्ये दिलेली आहे। कलम 32 फ। कलम 32 काय म्हणतं की जसं कलम 31 काय म्हणतं विधवा स्त्रीच्या हिताची तरतूद तिथे आहे, सेम कलम 32 मध्ये कुळाच्या हिताची तरतूद आहे। काय म्हणते कुळाच्या हिताची तरतूद, विधवा स्त्री जी असेल जमीन मालकीन त्या केसमध्ये कृषक दिन जो आहे हा पोस्टपोन होतो। म्हणजे बाकी इतर ठिकाणी कूळ काय करतो 1 एप्रिल 1957 म्हणजे कृषक दिनी तो ऑटोमॅटिक मालक बनतो, पण जमीन मालकीन जर विधवा स्त्री असेल तर बाधा येते। कोणाची बाधा येते, कलम 31 ची बाधा येते। कलम 31 ची बाधा काय येते, कारण कलम 31 जो आहे हा विधवा स्त्रीचे त्या जमिनीतील जे मालकी हक्क आहे लँड्सचे जे राईट्स आहे ते प्रोटेक्ट करतो कलम 31। मग प्रश्न पडतो की मग कुळाने काय करावं या केसमध्ये, कुळाने काय करावं याबद्दल कलम 32 फ सांगतं। काय सांगतं 32 फ की विधवा स्त्रीचे हक्क जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत हा जो कूळ आहे तो विधवा स्त्रीची जमीन विकत घेऊ शकत नाही, 7/12 मालक म्हणून नाव चढवू शकत नाही। आता प्रश्न हा पडतोय विधवा स्त्रीचे हक्क संपुष्टात येईपर्यंत म्हणजे नेमकं काय, तर दोन गोष्टी होतात। विधवानी पुनर्विवाह करून दुसऱ्या नवऱ्याकडे जाईल तेव्हा तिचे हक्क संपुष्टात येतील, ही पहिली केस। किंवा दुसरी सिच्युएशन विधवा स्त्री मयत झाली तर ही दुसरी सिच्युएशन। तर यापैकी काहीही झालं तर विधवा स्त्रीचे हक्क त्या जमिनीतील हक्क संपुष्टात येतात, म्हणजे कुळाने तोपर्यंत वाट बघायचं असतं। थोडक्यात विधवा स्त्री मयत होतपर्यंत कूळ राबू शकतो, पण ती जमीन किंवा त्या जमिनीवर मालकी हक्क सांगू शकत नाही, 7/12 आपल्या नावे करू शकत नाही। पण ज्या दिवशी विधवा स्त्री मयत होईल त्या दिवशीपासून कलम 32 फ एन्फोर्सेबल होतो, त्याची तरतूद लागू होते। कधीपर्यंत ही तरतूद लागू राहते, विधवा स्त्री मयत झाल्यापासून 1 वर्षापर्यंत लागू राहते। हा लिमिटेड पिरियड आहे। तर या 1 वर्षाच्यात कुळाने काय करायचं, जी स्त्री मयत झाली तिच्या वारसाला नोटीस पाठवायची आणि म्हणायचं की मी इथे कूळ म्हणून राबतो आहे आणि कलम 32 फ च्या अन्वये आता माझा हक्क निर्माण झालेला आहे, मी तुम्हाला नोटीस देतोय की ही जमीन मी माझ्या नावे करू इच्छितो, जी काही किंमत निघेल ते देऊ इच्छितो, तर या संदर्भाने ही तुम्हाला नोटीस पाठवतोय अशी नोटीस पाठवायची। कोणी, कुळाने। कोणाला, विधवा स्त्रीच्या वारसाला। त्याच्यानंतर या नोटीसची एक कॉपी तहसीलदारला पण पाठवायची आणि हे सगळे मग डॉक्युमेंट घेऊन हा जो कूळ आहे हा जाऊ शकतो तहसीलदाराकडे, 32 ग ची प्रोसेस करू शकतो आणि जे काही त्यानुसार पैसे निघतात ते भरून 32 मतं प्रमाणपत्र घेऊन जमीन आपल्या नावे करू शकतो। पण हा व्हिडिओ करण्याचा मेन हेतू फक्त एवढं सांगणे नव्हतं, तर हे करताना एक प्रमुख अडचण येते, ती म्हणजे बरेचदा विधवा स्त्री ही मयत झाली हे कुळाला कळतच नाही। का नाही कळत, कारण बरेच कारण आहेत। ती कुठेतरी मुंबईत राहतं, जमीन रत्नागिरीला आहे आणि ती मुलाकडे राहते, ती कधी मयत झाली कुळाला कळलं नाही आणि जेव्हा कुळाला कळलं तेव्हा हा 1 वर्षाचा पिरियड एक्सपायर झाला आणि मग कुळाने 32 फ ची प्रक्रिया चालू केली, पण विधवा स्त्रीच्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि कुळाचा हक्क रद्द झाला। का रद्द झाला, कारण त्याचा राईट लॅप्स झाला किंवा राईट लॉस झाला त्या टाईम पिरियडमुळे। या अंतर्गत बऱ्याच केसेस जे आहे रिजेक्ट झालेले मी पाहिले आहे। पण मित्रो आत्ता रिसेंटली 2019 मध्ये एक जजमेंट आला आहे। हे जे जजमेंट आहे
ऑनरेबल जस्टिस R.F. नरिमन यांनी दिलेलं जजमेंट आहे. या जजमेंटनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की विधवा स्त्री वारली ही गोष्ट एक्सक्लुझिव्हली विधवा स्त्रीचे मुलं किंवा वारस जर लपवून ठेवत असतील तर कूड जो आहे शेतात राबणारा त्याला मृत्यूच्याबद्दल माहिती नसेल किंवा मृत्यूबद्दल त्याला कळलेलं नसेल तर हा जो लिमिटेशन पिरियड आहे तो ग्राह्य धरला जाऊ नये. मग हा कधीपासून ग्राह्य धरावा? जेव्हा त्याला कळवण्यात आलं किंवा जेव्हा त्याला ऑफिशियली कळलं त्या तारखेपासून 1 वर्ष हा पिरियड ग्राह्य धरावा आणि 32F प्रक्रिया करावी असं जजमेंट दिलं. याचा अर्थ काय होतो? आता याचा अर्थ होतो की विधवा स्त्री कधीही वारली असेल तरी काही फरक पडत नाही, कुळाचा हक्क अबाधित राहतो. कुळाला ज्या दिवशी ऑफिशियली म्हणजे एखाद्या पत्राद्वारे एखाद्या नोटिसीद्वारे किंवा अजून कुठल्या प्रकारे ऑफिशियली ईमेलद्वारे किंवा अजून कुठल्या प्रकारे ऑफिशियली कळेल त्याचा पुरावा निर्माण होईल की याला कुळाला कळवण्यात आलं मृत्यूबद्दल, त्या पुराव्यापासून 1 वर्षाचा पिरियड काउंट करण्यात येईल. कोणासाठी? या कुळाला लाभ देण्यासाठी. आणि या पिरियडमध्ये कुळाने मग विधवा स्त्रीच्या वारसाला नोटीस पाठवायची, कूळ म्हणून जमीन विकत घेण्यासाठी इच्छुक आहे ही इच्छा व्यक्त करायची आणि त्यानुसार मग प्रक्रिया करून जमीन आपल्या नावी करून घ्यावी. अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. त्यामुळे मित्रो, जर तुमचे वडील तुमचे आजोबा पणजोबा एखाद्या विधवा स्त्रीच्या जमिनीत कूळ म्हणून राबत होते तर तुम्हाला नक्कीच ही अडचण आली असेल की कृषक दिनी तुमच्या नावे जमीन झाली नसेल. का? कारण विधवा स्त्रीच्या केसमध्ये कृषक दिन हा पोस्टपोन होतो. कधीपर्यंत होतो? जोपर्यंत तिचा राईट सीज होत नाही तोपर्यंत. तिचा राईट सीज कशा पद्धतीने होतो? 2 प्रकारे, ती लग्न करून दुसरीकडे गेलं तर किंवा ती मयत झाली तर. आता प्रश्न पडतो की मयत झाल्यापासून 1 वर्षाच्या आत तुम्ही तुमचं नोटीस पाठवून ती जमीन तुमच्या नावे करायची होती. पण याच्यावरही खूप चांगलं आत्ता जे सांगितलं ते जजमेंट आलं. ते जजमेंट म्हणतं की हा 1 वर्षाचा जो कालावधी आहे तो ती कधी मयत झाली तेव्हापासून न धरता तिच्या मयतीबद्दल तुम्हाला ऑफिशियली कधी कळलं तेव्हापासूनचा हा पिरियड धरण्यात यावा अशा पद्धतीचं जजमेंट असल्यामुळे तुमच्या केसमध्ये जर असं काही झालं असेल, विधवा स्त्रीची जमीन असेल, तर तुम्ही आत्ताही केस दाखल करू शकता आणि आम्हाला रिसेंटली कळलं हा ग्राउंड घेऊ शकता आणि तुमचे वडील आजोबा पणजोबा ज्या जमिनीत कसले आणि मालकीन विधवा असल्यामुळे तुमच्या नावे तेव्हा ती जमीन झाली नव्हती, ती जमीन आज तुम्ही आपल्या नावे करू शकता. या संदर्भाने ही होती तरतूद 32F आणि हे होतं जजमेंट. तर मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. हा हॅलोचे मेसेज तर अजिबात टाकायचे नाही. ज्यांना खरोखर काम आहे, सिरियसली काम आहे, त्यांनी व्हॉट्सॲपवर आपलं नाव, गाव, जिल्हा आणि केसच्या संदर्भाने संक्षिप्त माहिती लिहा आणि पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि कायदेशीर सल्ला देऊ. बाय.